मी माझ्या घराच्या बाल्कनीत उभा होतो. समोरच्या घरात शिल्पा राहायची. शिल्पा, जिच्या हसण्याने गल्लीतले वातावरण प्रसन्न व्हायचे. ती काही वर्षांपूर्वी शहरात गेली होती, पण सुट्ट्यांमध्ये जेव्हा ती गावी यायची, तेव्हा माझ्या काळजाची धडधड वाढायची. तिच्या डोळ्यात एक अनामिक ओढ होती, जी मला नेहमीच आपल्याकडे खेचायची. योगायोगाने मला ठाण्यातील एका मोठ्या कंपनीत मुलाखतीसाठी जायचे होते. राहण्याचा प्रश्न आल्यावर घरच्यांनी सुचवले, शिल्पा तिथेच असते, तू तिच्याकडे राहू शकतोस. मनात एकीकडे धाकधूक होती आणि दुसरीकडे तिला भेटण्याची अनावर उत्सुकता. 2 दिवसांनी मी ठाण्याच्या त्या गजबजलेल्या चाळीत पोहोचलो. शिल्पाच्या घराची बेल दाबली. दरवाजा उघडला आणि समोर उभी असलेली शिल्पा पाहून मी पाहतच राहिलो. गावी साडीत वावरणारी शिल्पा आज जीन्स आणि टी शर्टमध्ये खूपच आधुनिक आणि मोहक दिसत होती. अद्वैत, तू आलास. ये आत ये, ती हसून म्हणाली. तिच्या त्या हसण्यात एक वेगळीच जवळीक होती. रात्री जेवताना आम्ही जुन्या आठवणीत रमलो. गप्पांच्या ओघात आमचे डोळे वारंवार एकमेकांना भिडत होते. त्या लहानशा खोलीत फक्त आम्ही दोघंच होतो. बाहेर पावसाची रिपरिप वाढत होती आणि त्या लहानशा खोलीत एक वेगळीच ऊब जाणवत होती. जेवण आटोपल्यावर आम्ही दोघे खिडकीपाशी उभे राहिलो. थंड वायाची एक झुळूक आत आली आणि शिल्पा किंचित शहारली. मी तिच्याकडे पाहिले, तर ती सुद्धा माझ्याकडेच पाहत होती. तिच्या डोळ्यात तेच जुने प्रश्न होते जे गावी असताना कधीच शब्दात आले नव्हते. तिने हळूच विचारले, अद्वैत, इतकी वर्षे झाली, पण तू मला एकदाही फोन किंवा मेसेज का नाही केलास? इतका परका झाला होतास का? तिच्या आवाजात एक प्रकारची आर्तता होती. मी खिडकीबाहेर पाहणाऱ्या पावसाकडे नजर वळवत म्हणालो, परका झालो नव्हतो शिल्पा, उलट तुला विसरण्याचा प्रयत्न करत होतो. तू शहरात गेलीस, मोठ्या कंपनीत काम करू लागलीस. मला वाटलं कदाचित तुझं जग बदललं असेल. माझ्यासारख्या साध्या मुलाची तुला आठवण तरी येईल का, याची मला शंका होती. माझे बोलणे ऐकून शिल्पा थोडी जवळ आली. तिने तिचा उबदार हात माझ्या हातावर ठेवला. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर सरसरून काटा आला. ती अगदी हळू आवाजात म्हणाली, जग कितीही बदललं, तरी मन बदलत नाही अद्वैत. मी आजही तशीच आहे, तुझी वाट पाहणारी. झोपायची वेळ झाली. तिने खालीच अंथरूण घातलं. अद्वैत, उद्या तुझी मुलाखत आहे, लवकर झोप, ती म्हणाली आणि तिने झिरोचा निळा बल्ब लावला. त्या मंद प्रकाशात तिचं रूप अधिकच खुलून दिसत होतं. खोलीत शांतता होती, पण आमच्या दोघांच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. मध्यरात्री अचानक धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. आई ग, शिल्पाचा वेदनेने भरलेला आवाज ऐकून मी दचकून उठलो. पाहिलं तर शिल्पा किचनजवळ जमिनीवर पडली होती. तिचा पाय घसरला होता. मी धावत तिच्या जवळ गेलो. ती वेदनेने विव्हळत होती. शिल्पा, काय झालं? मी काळजीत तिचा हात हातात घेतला. खूप जोरात लागलं रे. कंबर ठणकते, ती माझ्या खांद्याचा आधार घेत म्हणाली. तिला सावरताना ती पूर्णपणे माझ्या मिठीत आली होती. तिच्या श्वासांचा वेग वाढला होता आणि माझे हृदयही जोरात धडधडत होते. तो स्पर्श साधा नव्हता, त्यात एक ओढ होती. कसबसं मी तिला बेडवर नेऊन झोपवलं. कपाटात बाम आहे. प्लीज लावून देशील का? मला हातही पोहोचत नाहीये मागे, ती कातर स्वरात म्हणाली. मी मला हातात घेतला. तिच्या पाठीवर हात ठेवताना माझा हात किंचित थरथरत होता. जसा माझा स्पर्श तिच्या त्वचेला झाला, तशी तिच्या अंगावर एक शहारा उमटला. माझ्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या वेदना कमी होत होत्या, पण वातावरणातील रोमँटिक ताण वाढत होता. तिने वळून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता फक्त वेदना नव्हती, तर एक वेगळीच संमती आणि प्रेम होतं. त्या रात्री आम्ही शब्दांशिवाय बरंच काही बोललो. तो स्पर्श, ती रात्र आणि आमच्यातील ते मूक नातं शब्दांत मांडता येणार नाही असं होतं.
सकाळी उठलो तेव्हा मनात एक वेगळाच विश्वास होता. ती रात्र फक्त एका अपघाताची नव्हती, तर आमच्या दोघांच्या मनातील अंतराची भिंत पाडणारी रात्र होती. दुसऱ्या दिवशी सकाळीही शिल्पाच्या कमरेचं दुखणं पूर्णपणे थांबलं नव्हतं. तिची अवस्था पाहून मला राहवलं नाही. मी तिच्यासाठी खास एक आयुर्वेदिक तेल आणि मल घेऊन तिच्या खोलीत गेलो. ती पोटावर पडून खिडकीबाहेर बघत होती. माझ्या पावलांच्या आवाजाने तिने मान वळवली. तिच्या डोळ्यात कालच्या रात्रीची ती ओढ आणि आजच्या वेदनांचं मिश्रण स्पष्ट दिसत होतं. मी तिच्या जवळ बसलो आणि म्हणालो, शिल्पा, बामने फारसा फरक पडलेला दिसत नाहीये. हे आयुर्वेदिक मल लावून बघूया का? याने सूज आणि वेदना लवकर कमी होतील. तिने संमतीने मान डोलावली आणि हळूच तिची ओढणी बाजूला सरकवली. मी मलमाची डबी उघडली. त्याचा तो हरबल आणि उग्रपण हवाहवासा वाटणारा सुगंध खोलीत दरवळला. मी थोड मल हातावर घेतलं. माझे हात पुन्हा एकदा थरथरत होते. जसा माझा थंड मल लावलेला हात तिच्या उबदार त्वचेला स्पर्शला, तसा तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिचे स्नायू सुरुवातीला थोडे आखडलेले होते, पण हळूहळू माझ्या हातांच्या गोलाकार मसाजमुळे ती रिलॅक्स होऊ लागली. इथे इथे जास्त लागलंय, ती दबक्या आवाजात म्हणाली. मी त्या भागावर अधिक लक्ष केंद्रित केलं. माझ्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या शरीरात एक लहरी उमटत होती. मलम लावता लावता माझा स्पर्श कधी उपचारावरून प्रेमाकडे वळला, हे आम्हाला दोघांनाही समजलं नाही. तिच्या पाठीवर उठणारा तो शहारा माझ्या स्पर्शाची साक्ष देत होता. खोलीत कमालीची शांतता होती, फक्त आमच्या दोघांच्या श्वासांचा वेग वाढलेला जाणवत होता. मला लावून झाल्यावर मी हात काढणार इतक्यात तिने माझा हात धरला. तिने वळून माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे ओले होते पण त्यात एक विलक्षण चमक होती. तू सोबत असतोस ना, तेव्हा अर्ध्या वेदना आपोआप कमी होतात, ती कातर स्वरात म्हणाली. मी तिला हळूच सावरलं आणि उशीचा आधार देऊन बसवलं. त्या दिवशीचं ते आयुर्वेदिक मल फक्त तिच्या जखमेवर नव्हतं, तर ते आमच्या नात्यातील प्रेमाचा एक नवीन लेप होता. आम्ही तासनतास काहीही बोलता एकमेकांचा हात धरून बसून होतो. बाहेर पाऊस पडत होता आणि आत आमच्या मनातील प्रेमाचा सुगंध दरवळत होता. त्या दुसऱ्या दिवसाने हे सिद्ध केलं होतं की हे नातं आता केवळ एका अपघातापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं.